रामनवमी न कळे परब्रह्म रामाला, जरी राम जन्मा आला. परब्रह्म रामाला स्वरूप स्थितीची आठवण राहिली नाही. वसिष्ठाने त्याची त्याला ओळख करून दिली. भ्रम असेपर्यंत अनेक नावे आहेत. जिकडे भ्रम निरसन होते तिकडे शब्द मौन धरतो. प्रत्यक्ष प्राण्याला आपण असल्याचे जाणवते ते जाणपण श्रीरामाचे रूप आहे. आपण रामाचे दर्शन घेतले नाही म्हणून आपण मरतो असे आपण म्हणतो. हाच आम्हाला रामाचा शाप आहे. रामजन्म ज्याने ओळखला त्याला मृत्यूचा काल सुखावह आहे. सर्व नष्ट होणारे आहे हे ज्याच्या लक्षात आले आहे त्याला वैरागी म्हणायचे. तो सर्व व्यवहार करतो पण हे जाणून करतो की यातील काही सहवासाला राहणार नाही. ज्या रामाला पटवले तो व्यवसायी राम व ज्या रामाची ओळख करून दिली तो परब्रह्मराम. रामाचा भक्त मारुत म्हणजे कायाविरहित मारुत. तर हा मारुती प्राण रामाचीच काया चालवीत नव्हता तर तो प्राण सर्वांचीच काया चालवतो. कायेचा आत्मा राम आहे म्हणून प्राणाची मारुतीची भक्ती करायची म्हणजे नामस्मरण चालू ठेवणे. श्वासाबरोबर मन मिळून सर्व व्यवहार चालतो. कौशल्य म्हणजे विवेक हा राम कौशल्यचा आहे. ज्याने विवेक केला तो राम झाला. जी ध्यानातून बाजूला होत नाही ती काळजी. जशी गुरुचरणांची काळजी लागली पाहिजे. सदा भरलेले जे आपणाकरिता आपण आहे ते आपले रूप हे निश्चयाने जाणले पाहिजे. तोच अमृतानुभव म्हणजे राम नव्हे मी असा प्रश्न विचारा. देहाला प्राण पोचतो, प्राणाला आत्मप्रकाश देतो. शब्दाच्या आधी गुरु आहे, शब्द बोलणारा प्राण आहे. तुम्ही काय आहात ते बघा व तेच ध्यान धरा.